बाई अरे तुला काय काम नाही का काय दुसरं ती साडी तिथे का टाकली या काय धुणं धुवून झालंय माझं बघ ती धुणं धुवून झालंय वाळत टाकले पार मी तिकडे कपडे नेऊन टाकले मी धुवून म्हणलं का तिथं का टाकले मग टाकली ना मी काय करते तू माझ्या कपडे सोबत धुईल ना मी मग ते सांगते तुझ्या कपड्या बरोबर धुव तू हाताला चिटकन होय धुतली तर तू माझं धुवून झालंय आता होय हा. आणि पुन्हा धुतलीत काय होईल नाही ना मी धुवू शकत कुठं जायचं असं तुला हा जायचंय मला कोंड्या फिंड्या खानाय घातल्या तू हा घेतलेत ना घेतल्यात ना एवढीच कामं नाही दामाला. प्रॉपर्टीच्या टायमाला असं वाटण्या फिरण्या टायमाला नाही का म्हणलीस ए गप्पे तू गप्पे तू सासूची साडी सुद्धा धुईनास नाही का मी गं? धुत. तुझं तुला असताना जणू भाव जाय तिकडं असू दे तुझ्या आईचे पण असेच हाल होते हो दे माझ्या तुझं तू होऊ दे माझ्या असली असली मर्यादा यायची तू काय तशी घातली घरात माझ्यापर्यंत येऊ नको तू तुझं बघायची हा आता सासरा तर येऊ दे मग सांगते तुझं नाका बसायचं तुझ्या गोळ्यांबरोबर धुव माझं नको. कुठल्या गोळ्यान बरं माझ्या गोळ तुला नाही धुवायचे सांगितले मी तू तू बघ 4 चिंक धुवून टाकतीस ती बारकी, ती पोळीची कपडे धुते, सासऱ्याचे कपडे मी धुते एक दिवस लावत नाही अशी म्हणायला धुत काय नाही गरज चालली माझी लावायची तुझ्या नवऱ्याला कुठं जन्म दिलाय त्यांनी नाही का हा तू बोललीस की बोलायच्याच कामाची बघ अगं बोलायच्या कामाची नाही मी काम पण करते काय तुला काम सांगते करती नाही कामाचं दिवं करती तू नुसतं कामाचं दिवं लावलं असतं की बघितलं का झाडाय सांगितले झाडलं सुद्धा नाही तू अजून कोण सांगणार आहे मला वाईली निघत ना आता तो मान तसल्या हुकुमशाही नाही टाकायच्या राईट तुला सवय लागलेली हा, जाणार आहे काय महाराष्ट्रासारखं माझी? राज्य करायची हा मग ती जाणार आहे का माझी सवय तू तुला सवय मी मोकळी सोडेन काय अशी अगं निघे मला मुकली सोडीन का तू कोण शेतपणा जागवणार आहे, मी आहे. करणार मी माझं राज्य माझंच चालून देणार मी तुझं नाही चालून देणार काय तुझं राज्य सांग बरं एखादं कामाला बघू ऐकते का होय. मी हा आणि तुला काम करायला लावते कशी बघ करणारच नाही तू कोण मला सांगणार होय आहे? का? हा? तू काम करणार नाही का? करणार नाही होय तुला डोळं भरायला लावते का नाही बघ कुठलं सासूचं अगं ती माझ्या आईसारखी आयुष्यभर मीच मग धुईन ती काम मीच झालं आतापर्यंत मीच सांगितलेलं. धुतलं इथून पुढे मीच धुईन फक्त बघायचं तुम्हाला तू आज किती काला काला करतीस ती हा ना? हा किती मया द्यायचीस ना अजून तुला किती मला मया गरज बघायचं नाही होतं. कोणाची माया करायची मला काहीच गरज तुला नाही. कशाला सासूची गरज तुला नवरा भेटला बाद झाला बाद झालं. हा तीच तुला ना. लागतात सगळे घे कोंडाळून लागतातच मला पदरा खाली घे झाकून अगं घेईन मी झाकून तुझ्यापर्यंत नाही आलं तेवढंच पुण्य लागल माझ्या लेकरा बाळाला त्यांचं हा, पुण्य हा लागून. नवरा किती बागला साऱ्या गावात दिवसभर नवरा ए, कुठं बंगल्यात चालली घ्यायला पार तू मग कुठे तीच ना. नवऱ्यापर्यंत जाते का माझ्यासारखंच काय तुला मग काय नवऱ्यापर्यंत करतीस जाऊन मग होतं काय का? करतीस होय का नवरा, हा? नवरा, आमच्या नवरा. तिला तिकडे लावून खपक्याला त्यांचा बसली इथं माझ्या मारी लागशील. हा तुला वैतागून आणलं सोडून परत परत आणून सोडलं त्याने इथं कुणी मला मला बाई तुझ्या. अगं वैतागून नाही सोडलं तू बसल्यास हे तर सगळं राज्य करी त्यामुळे आले मी काल काल असं तोंडाने काय सोडलं असं म्हणलं असं नको शहरातल्या बायांसोबत भांडण तीच ना त्यामुळे आता काय तुझं ऐकून बघ चिटी फिटी देतोय काय मला द्यायला हा? बसलाय द्यायला बसलाय आईच तू कुठांचे कसली भांडणं किरकिरी कुठं बाई. आणि तीस होय ग अरे. सासू सासऱ्याचे कपडे धुवायला नको तुला त्यांचं मी भांडं काय उचलाय नको कधी जेवायचं त्यांना मनाने देतीस का तू देखील हा? आहे की जेवायला येणारी तू लई. तू आहेस की देणारी जणू जा बस. तीच वाटण्याच्या टायमाला नाही म्हणली अर्धा एकर तिला जास्त द्या तिच्यात खातात पितात होय ग सासऱ्याच्या नावाची बी मी घेते. हा घेशील ना सासऱ्याच्या नावचं बघूत ना म्हणलेत ना आप्पा म्हणले तू जर मला सांभाळणं शिकले तू आज नाव करतो सगळं त्यांनी सांगून ठेवलंय मला सांभाळणारच आहे मी अगं रान जरी तुला दिलं ना अगं जरी त्यांनी रान नाही दिलं तरी मी सांभाळणारच आहे काय माझ्या आई बाप्पा समजून सांभाळीन मी सांभाळ. तुझ्यासारखी नाही अशी निवडून टाकायचे कपडे भांडे हा ती तुझी काम धुवायची मग कशी चिडसतीत तू अशीच राहणार आहेस का तू बी म्हातारी होशील ना अगं होईल ना, हा? होईल. हा. म्हातारी पण म्हातारी तेच पण ना बघितलं मग एवढं. बघ अशी खरडशील ए खरडापर्यंत कुणी येत अशी बघितलं खरडत खरडत चढशील रस्त्याने आप्पा हा? या इकडं बाहेर काय झालं तुम्हाला ह्या तुमच्या लाडाच्या सुनाला काय काय सांगायचं झालं समजून? कोमल पहिला ना नवऱ्यात जास्त माघारी आणि सोडली आहे. अशी कला कला करती ना म्हणूनच तर कसं आप्पा झालं त्यांच्या त्या कपडे धुत होत्या हा मी आत्याच्या साडीत आणून टाकली माझे कपडे धुवायचे बाकी लगेच मला शिवाय द्यायला लागली बरं. माझी मी माझ्या कपड्यांसोबत धुतली मी असती कपडे ना धुवून जाते तिला आता. वाटलं की मी तिला धुवायला साडी सांगते धुवायला लय वाटू लागत होतं. माझं धुवून झालं तिला म्हणलं तुझ्या बरोबर धु परत काय पण मी तिला तब्येतीला वाळत धुवूनच नाही. का? माझा हात परत ओला झाला असता वरच झालं वाळत नाहीत का जाऊ दे मरुदे म्हणलं तिला धुईन की आता तिचा अजून धुईचंय ना पडलं की बघा तू कोणच्या वेळेस आमचे कपडे धुतले म्हणून विचार को म्हातारे म्हातारे बाहेर ये धुतलेत काही कपडे धुती की मी बी कवा धुत नाही असं थोडीच आहे हे ये ना धुतलेत काही कशात कपडे किती? आता झोपल्या तर त्यांना आली ना थांब मी आणतो बोलून हा. झोपलेत काय बघ कपडे बाई. धुतलेत का? काय बाई तुझ्यावणी नाही हा म्हातारा बी कसला तू कसली तुला पाहिजे तेवढं बघा काय म्हणती म्हातारा तसलंच म्हणती म्हातारा म्हणती तुम्हाला दे अजून वाटण्या करून दे अजून तिला चांगलं चांगलं काळं काळं रान बघून पण हा? बहिणीची म्हणून सगळं माझी तिला तर नाही तिला कपडे बड्या धुतले घातलं. तो कोमल अहो, आप्पा, पण ते म्हातारीची मी साडी आईची धुतली साडी का? आत्याची साडी धुवत असते हा. आज धुतली कधी नाही. धुतली कवा तू आ? धुतली? कधी धुतली कधी बघितली तू बाई हा? माझ्या धुण्याबरोबर धुते आप्पा पण मी तिथं भोळसर आहे म्हणून तिला नाही सांगा येत अरे ये ना सांग ना धुतली का कोमलनी साडी कोण धुत तुझी साडी राहू द्या त्यांना रोजचा का कार कसा ऐकू ऐकू त्यांना आला हिवताप
काय एक धुतली टाइम का कोणी ही धुती साडी का ही धुती तुझी सांग कुणी नाही धुत माझी मीच धुते या मीच धुते बघा आणि ही धुती का नाही मी धुते धुती ना मग तो कधी धुतली साडी अहो आप्पा कवा तरी मी बी धुते माझ्या धुण्यात असल्या मी बी धुते कधीच धुत नाही कधीच धुत हा. नाही हा काय म्हणती माहिती. या म्हातारी येडी म्हणती तिची साडी घाण असन असं असन तसं असन ये रे म्हणून आता काय असं नाही बोलत करायचं मी कधी हा. तुझ्यासारखी नाही पंचर बोलत राहू दे असलं. बोलत नाही नाही वाट्या जाऊ तुम्ही घरात काय ऐकत जा तुम्ही आतमध्ये या आता काय येण्याचं म्हणत पण असता? आता काय मी तर सांभाळले मग आता तुम्हाला साड्या धुवायचं काय मी होतं? सांभाळी मी म्हणतच नाही मी सांभाळणार नाही म्हणून तेच म्हणलं कौतिकाचं भोगलंच आहे बघा कशी बोलती वासरात झार तुला मी कधी धुवू म्हणत नाही तू धुवू नकोस फक्त इनी बळजबरी वाद भांडणा करू नका गाड्या काय आप्पा आणि रोज ती बाई जर चौकशी. पकड असते ना तर तुमच्या दोघीच्या झिपऱ्याला धरू हाणले असतं पण ती तसलं त्याचा फायदा गाडले घेतली. म्हणून मला तू कमी मध्ये डोकं ती येते फायदा घेते ना त्याचा हा. बघा दात फिट पडते जरा कमी सासू आहे दात ना पडा. तुम्हाला दोघीच्या झिपऱ्या धरून हाणायला पाहिजे होती तशी असते ना सासू आम्हाला. कशी असते ना तशी तरीचा असते नाका ना. जिरला असता उठता तुझा जेवला असता तुझा हा. ते मला डोकं घालायचं येते तीन बरं मग आपल्याला टेन्शन लय बनता येतं मग मला ही होते तुम्ही नका बीपी वाढते टेन्शन घेत माझी. जाऊ तर. आप्पा मी आहे त्यावर टेन्शन नका घेऊ तुम्ही हा. काय कोणाचं? गं, आप्पा तुम्हाला रोजच वाद, रोजच वाद, अशा तुमचं एक बंद. पाची पकवान करून सणा सुधील तुम्हाला किती समान पण देते हा? शेजारी पाजारी हसते ते काय दोन सण मग? वाईली निघल्यापासून कधी एक कप चहा दिलाय का तुम्हाला ती सांगा आठवून कशाचं काय ते तेच तर आहे. माझे दाक्षिण बघ देतेच वजळी नाही घोटभर का देते सकाळ संध्याकाळ विचार आप्पा करू पेट तुझ्या नाही सवय मला अरे वाद करू नका आता बस करा बघ बघू आपलं लक्ष्मण आल्यावर काय करायचं घरातली ते. सुद्धा माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे वैतागायला तुझ्यामुळे वैतागायला लागले लागले. बघूत ना जाकी बाई राम निकलास राहा जाकी रानातल्या घरात तरी राहा जाऊन होय. हा? आम्ही- तू म्हणजे गावातल्या घरवरची मोकळी सगळं हा ना होईल मोकळी गावातल्या बायांची गोळा करून बसवून सगळ्या गप्पा आणि तू रानातल्या अशी तू बोलायला रानातल्या घी हे शेजारी हसते तर अहो आप्पा हसायलाच असतात सगळी हसणारी जण हिला तेच पाहिजे ती आका नाही गं बाई, तुला. पोर्च मध्ये बसून उभा राहून आका ऐकती हा ती ना? हर्षद ऐकती काय त्यांचं त्यांना कौतुक त्यांच्या घरात आहे का वाद तिला तुमचं पाहिजे काय रे रोज एवढं वाद कळायला पाहिजे तिला तिला त्या पुरी दोन्ही बघत आहेत आका बघत हर्षदा बघत ती तिथून त्यांच्या तुमचा सुनाबरोबर वाद असतात. आणि ही बघा तुम्हाला कळायला पाहिजे ना बेअक्कल बघत आहे, आहेत बेअक्कीचा माणसं कांदा ताब्यात घालून डोक्यात बेअक्कल कुणाला काय म्हणते का? गं? मला हा? हात नाही तुमच्या हातात मागून नाही. लग्न झालं असतं हर्षदाचं हा. हाय का काय त्यांचं का? कानच कोई तेवढा आखलीचा कांदा म्हणते आम्हाला. तिची मोठी जाऊ कशी वागत तिच्या बरं का अशी हाई हा हा. तुला हाय गुणाची तशी हाईच मी ती कशी हाय? कुणाची बस करा भांडण ताई बस करून राहते तू आहे का गवत तोंडात तुझे शब्द बस ताई त्या लायकीची तर पाहिजे ना ताई ताई बघा. म्हणायच्या सारखे हाईच नागावर करून बस करा भांडणार बस करा मी जाऊ का कुठं आपलं तर डोकं दुखायला लागलं बाबा आपल्याला नको हाणून घेतो तुमच्या मोरम तुम्हाला एक काय होतं काय माहित, सारखं डोक्याला काय आपल्याला सहन नाही होते असलं अगं तुझ्या सारखा वाद. कालव्यामुळे मथाराला दुखणं येईल हा ना त्यामुळे तुम्ही वाचा बसून घे एकदा काय बसवून तुझं माझं आहे का तुमचं काय काय आहे का बंद होतंय माझी का वाचा बसून तुझ्या बरं काय करायचं नाही नेमकं विकट डोकं फोडून तुमच्या मोर नाही आप्पा जाऊ द्या ती काय म्हणतात ह्या बायाला नाही काय म्हणतात ती बाया म्हणेन ह्या बाया नाही हे बाया म्हणेन त्या बाया नाही मग बाया कुणाला दुसऱ्या आहेत का बाया कुणाला म्हणतात बघितलं का बाया म्हणती मला हिला शिकवा बाया कुणाला म्हणते ती ए हा. बायान बिया तिचं तू बघत बस मी चालले घरात ए बाया तुझं तर राम मी पण जात असते मुंबईला निघून जरा मी बॅग भरायला घेते नंतर घराच्या बाहेर ए, मला पण घरात काय करा बाबा ह्या पोरीला लईच बेकार येतात कोणीच ऐकायलाच तयार नाही आता गाड्या माणसाला काय करता येत नाही ती बाया माणूस कडक असते ना ह्याला दोघीला तिंबीला असतं चांगलं सासू जर निभार असती तर ती तसं गाळ आहे म्हणून हे माझ्या मुळावर आले काम मी बी जातो आता